आता यांचं एकच ध्येय आहे की इथून पुढे जे 5 वर्षे राहिलेले आहेत ते शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत जिथं मानवजात राहते तिथंपर्यंत ह्या ज्ञानाचा विचार किंवा ज्ञानाचं प्राप्ती तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यावरती सोपवलेलं आहे. समजून तुम्ही म्हणाल की हे ज्ञान आपण तिथंपर्यंत कसं पोचवायचं आहे. माताजींनी दिल्लीमध्ये विस्ताराचा हा लोबन दिलेला आहे. समजून विस्तार जर करायचाच असेल तर हा विस्ताराचे अनेक प्रकार आहेत. कारण दासला वाटतंय की विस्तार 100% होतो, पण समजून आपण विस्तार आपल्या घरापासून सुरुवात करावा असं दासला वाटतंय. तुम्ही म्हणाल घरापासून सुरुवात कशी करावी, तर समजून आपण जी छोटी छोटी बालकं आहेत, समजून आज अशी परिस्थिती झालेली आहे. ग्रॅज्युएट झालेली जी बहीण जी असते ती स्वयंपाकाच्या नादात असते आणि ज्या छोटं बालक रडत असतंय त्याला समजून ती बहीण जी सहज बघता बघता आपल्या जवळचा मोबाईल काढते आणि त्या बालकाला दिले जातो आणि ते बालक शांतरित्या ते मोबाईलचा आनंद उत्सव घेत असतो. पण सोनोनो हा आज काळाची गरज अशी आहे की हा जितका मोबाईल चांगला आहे तितकाच बाधा आहे. कारण समजून शास्त्रज्ञाचं असं स्पष्ट मत आहे की आणखीन थोड्या दिवसानंतर समजून दिवस आता ते चालू झालेले आहेत की कुणाला कानाचा आजार होणार, कुणाला डोळ्याचा आजार होणार, कुणाला मानेचा आजार होणार. आणि हे जर आजार चुकवायचे असतील तर आपल्याला सत्संगला 100% यावं लागणार. कारण समजून माताजीने आपल्याला स्पष्ट सांगितलं की मोबाईलचा वापर कमी करावा. समजून जग हे धावपळीचे युग आहे, टेक्नॉलॉजी युग आहे. मोबाईल वापरावा लागणार आहे, 100% वापरावं लागणार, पण कितपत वापरायचा हे ज्याचं त्यांना ठरवावं लागणार आहे. समजून बघा जसं निवेदन दिलं होतं तसे आपल्या उत्तरे बहिणजी व त्यानंतर मिसाळ बहिणजी ही विचाराद्वारे अथवा चित्राद्वारे अथवा प्राप्त करतील. समजून नका प्रेमाने बोला, सत्संगजी प्रेमाने बोला. परम दयाळु तूच कृपाळु, परम दयाळु तूच कृपाळु, मागो तुझ्या द्वारी
समजून मोठ्या प्रेमाने बोला. जसं निवेदन दिलं होतं तसं आपल्या बहिणी सुंदर अशा गीताद्वारे विचाराद्वारे आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर गंगोबा माताजी याही गीतासाठी आशीर्वाद प्राप्त करतील. सत्संग मोठ्या प्रेमाने बोला. आदरणीय सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. माताजीने जे वाक्य दिलेलं आहे त्याचा आपण आपल्यापासून स्वीकार करूया. ह्या आठवड्यात एक संगत मिळाली, दुसऱ्या आठवड्यात 2 झाला, तिसऱ्या आठवड्यात 3 झाला, असा आपल्यापासून स्वीकार करूया. दाशीला सत्संग सेवा सिमरन असं विस्तारामध्ये घडू दे. आदरणीय सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. कसं निवेदन दिलं होतं तसं आपल्या निसाळ बहिणी गंगोबा माताजी विचारात गीताद्वारे आशीर्वाद प्राप्त करतील. मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. धावनी विठ्ठला सत्वारी, धावनी विठ्ठला सत्वारी, सुने सुने वाटे तुझी पंढरी, सुने सुने वाटे तुझी पंढरी, सुने सुने वाटे तुझी पंढरी. धावनी विठ्ठला सत्वारी,
अभंग माताजींनी आपल्या चरणी ठेवला आणि समजून सुंदर असं वातावरण बदलून गेलं. पगार समजून असंच वातावरण कायम स्वरूपी बदलत राहावं आपल्या चरणी प्रार्थना. पगार समजून निवेदन तर तुम्हाला दिले नव्हते, पण आपले सागर महाराज, सागर खोतजी ही दिल्लीला जाऊन आलेले आहेत. त्यांनीही संत म्हणून दिल्लीचा अनुभव आपल्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न करावा. व त्यानंतर आपले दुडरमजी सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगत आनंद होते तुम्हा संतांचे दर्शन घेऊन. महात्मा म्हणाले की दिल्लीचा अनुभव सांगा. वेळ कमी आहे सत्संगत आणि महात्मे भरपूर आहेत. बरेच महात्मे सत्संगात बाहेरून आलेले आहेत. या त्यांना श्रवण करूया. कारण सत्संगात कसं असतं, महात्मा म्हणतात की रोजची भाजी भाकरी खाण्यापेक्षा एक दिवशी जरा हॉटेलचं खाऊया. सत्संगात त्याच्यापेक्षा जर बाहेरचे आलेले आहेत महात्मा, त्यांच्याकडून ऐकूया सत्संगात. या दयाकरा कृपा करत असल्यापासून तुम्ही काल आशीर्वाद द्या की तुम्हाला संतांचं दर्शन निरंतर घडत राहो. सद्गुरूच्या चरणी अशी निरंतर सेवा, सत्संग सेवा सिमरन निरंतर मिळत राहो. सत्संग प्रेमाने बोला. नियोजन केलं सुंदर अशा विचाराद्वारे आशीर्वाद प्राप्त करतील. व त्यानंतर आपले तानाजी अजटराव 1-2 कार्यात गीताच्या स्वरूपात आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. सत्संगी प्रेमाने बोला. त्या सत्संगी सुंदर असा माहोल बनला. सत्संगी गीताद्वारे विचाराद्वारे सत्संगी या प्रभू परमात्म्याला आवडण्याचा प्रयत्न करतो. सत्संगी हा खुश का होणार आहे. सत्संगी तरी म्हणजे काय की ज्ञान अगर कर्म में ढल जाए तो जीवन का सिंगार होणार. सत्संगी जे गुरुने ज्ञान दिले सत्संगी आपल्याला, ते जर आपल्या कर्मात उतरलं, सत्संगी आपल्या जी मातांची जी वाक्य काढे विस्तार अशी सत्संगी ज्ञान जर आपल्या कर्मात उतरलं तर सत्संगी विस्तार व्हायला वेळ लागणार नाही. सत्संगी त्या सत्संगी तो प्रयास करूया. सत्संगी जे गुरुने ज्ञान दिले आहे सत्संगी ते सत्संगी मगाशी महात्म्याने सांगितलं. सत्संगी सुंदर अशा मार्मिक शब्दांचा उद्धार घेतला. सत्संगी पहिली जर सत्संगी घटाला जर साफ करून घेतली तर सत्संगी वास तर काही येणार नाही. सत्संगी या सत्संगी ती घटाला साफ करून घ्या. सत्संगी प्रेमाने बोला. जसं नियोजन गेलं होतं तसं आपले तानाजी अजटरावजी 1-2 कडव्यात गीताचे आशीर्वादाची कामना करतील. व त्यानंतर आपले धामणेजी हे विचाराद्वारे आशीर्वाद प्राप्त करतील. मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. तुड राम आठवा, तुड पुण्य साठवा, पुण्याचा साठ तुम्ही जगी पाठवा.
पाठवा पुण्याईचा साठ तुम्ही जगी पाठवा पुण्याईचा साठ तुम्ही जगी पाठवा आपण भेटलेला संतजनो सगळ्याला वेळ मिळायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून संतजनो दास क्षमा करते संतजनो प्रेमाने बोला महाराजांनी सुंदर असा आपण आपल्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न केला. संजनो दास जास्त विश्लेषण नाही करणार संजनो, कारण बरेचसेच महात्मा दिग्गज महात्मा समोर दिसतात संजनो. पण संजनो दास एक छोटंसं उदाहरण देतोय. आपला 100% चेक आपल्याजवळ आहे, पण आपण चेक दुसऱ्याला म्हणतो हे चेक कितीचा आहे बघ. असं का? तर संजनो आपण जे आपली छोटी छोटी बालकं आहेत, बेरर चेक आहे, दास आवर्जून सांगतोय बेरर चेक आहे, किती त्या चेकवर किती आकडा लिहिला ते सांगता येत नाही, पण त्या चेकला आपण इथं आणून सोडण्याचं काम करायला लागलं. आणि जर 100% आणून जर जरा तो चेक इथं भरला तर संजनो पुढे माल आहे. आपण तेच ध्यान करूया संजनो. निवेदन तर पुन्हा दिलेलं नव्हतं, पण आपले पाटील मामा सुंदर अशा विचाराद्वारे असतील. नको म्हणा लागले मोठ्या प्रेमाने बोला माफ करा 2 महिने तिकडं त्या प्रबंधकांच्या भाषेत डोळ्यात नाही. आज आत्ता म्हणजे बाहेर महात्मा आले, मग आता आतले कुठलेही हा प्रश्न पडला का? सगळेच ब्रांच आहेत महाराज, फक्त आपण दांड्या मारतो. बाहेरचे नाही जाणे आतले सगळे आपले एका ब्रांच आहेत. फक्त दास कसं 2 महिने दांडे मारला तसं आपण प्रांजळपणाने कबूल करायला पाहिजे. आपण दांड्या मारतो, अगदीच फोन करायला पाहिजे, मग यायला पाहिजे. त्यातलं खर्च लागली ते पोचला नाही. पण अति प्रेशर करून येण्यापेक्षा आपलं आपण मनानं आल्यानं चांगलं आहे. मला ज्यावेळेला मोकळं असते आपण स्वतःहून त्या दिवशी सत्संगाला येणं गरजेचं आहे, कारण आपल्या ग्रंथी सत्संग आहे आणि आपला उद्धार होणार आहे. ते आता आपण झालं हे सगळं सांगून उद्धार आपला होणारच आहे. तर आता काय मुख्य आहे तो तिथं परमिशन दिले 10-15 मिनिटं वेळ वाढवली तरी पण काय हरकत नाही. परत नाही म्हणत बसायला मला रडत बसायचे काय. तर आता साक्षात पंढरपूरचे विठ्ठल हजर आहेत आपल्या इथं. तर विठ्ठलाला जो गंध लावतात आणि त्याच्यावर जो खेळा लावतात काळा महाराज, ते काय असतं तर ते माहीत असेल बऱ्याच जणांना. कारण जसं भक्ताला भगवंताची ओढ असते तसं भगवंताला बी भक्ताची ओढ असते. आणि जिथं जे मांडे आलेले असत्या त्यांची सगळी माती गोळा करून त्याचा टिळा लावलेला असतो काळाच्या. तसं असं काय समजा नाही आपल्याला भगवंताची ओढ आहे, भगवंताला बी आपली ओढ आहे मला. पण ती कधी दारात आलं, भगवंताच्या दारात आल्यानंतर. तू म्हणजे घरात बसून की मला भगवंताची ओढ आहे म्हणून सांगितलं उद्यापासून काही नाही घेत असं नाही. मला आता दासने एकदाच सांगितलं आहे की दांड्या घ्या सुद्धा कामाने आहेत. ज्या वेळेला आपल्याला वेळ असेल, मला फोनच आला नाही असं काय नको मला. तर आता परमिशन घेतलेलीच आहे मला. 10-15 मिनटं वाढले तर पण काय हरकत नाही. तर आम्ही परत आल्यावर आणि दास बरंचसं विश्लेषण करा. संत प्रमाणे बोला प्रेमाने बोला. म्हणून तुमचं आमचं परम भाग्य आहे. आपले स्टेजवर विराजमान असलेले आपले आडगळे जी पंढरपूरून गेलेले आहेत, आपल्याला आस्वाद देण्यासाठी बरेच दिवसानंतर संजन महाराज बोलतात. तरी आपण स्टेजवर प्रेमाने बोला. सद्गुरुमाता संजन दास मगाशी बेरडच्या चेकामुळं संजन मागपुढं बस निवेदनमध्ये थोडा बदल झाला. पण संजन निवेदनमध्ये बदल करतो. संजन मगाशी जे नाव घेतलं होतं आपले धामणी महाराजजी, त्यांचे विचाराद्वारे 1-2 मिनिटात आस्वाद प्राप्त करतील. त्यानंतर आपले नुलके महाराज
ही विचाराद्वारे आशीर्वाद प्राप्त करतील व त्यानंतर आपल्या शारदा माताजी याही तयार होतील. सात मोठा प्रेमाने बोला. प्रेमी संजानो प्रेमाने मोठ्याने बोलूया. उचित वाटत नाही कारण का संजानो मग अशा कोणतरी महात्मा बोलून गेली की या ठिकाणी पंडितचा विठ्ठलच होतं अवतरलेला आहे. आणि जास्तीच वेळ संजानो काय दास मनामुखींचं काय ध्यान आहे संजानो आम्ही तर रोजचेच आहोत संजानो पण बजावून महात्मा इथं पोचले जास्तीच वेळ त्यांना मिळावा हा एक प्रत्येकानं एक ध्यास ठेवूया आणि करतो संजाम दास या ठिकाणी थांबते प्रेमाने बोलूया. बघा सुंदर जसं निवेदन मिळतं तसं आपले मोठे महाराज व त्यानंतर शारदा बहिणी मोठ्या प्रेमाने बोला. शासनाची प्रेमाने बोला. महात्मा म्हणतात परगाववरून आले तर गाव राहिलेच कुठलं असं किती लांब आहे आता महाराज. हा महाराज टाइम खरोखरच खूप कमी आहे. सासंगत महाराज म्हणतो ते सासंगत ते बेरचक दिलाय महाराज तुमच्या आमच्या हातात. ज्ञान दिलं तेव्हा सही पण झाल्या. आता आकडा टाकायचा काढायचं का नाही काढायचं किती करून घ्यायचं ते आपल्या हातात आहे. सासंगत तेच करून घेऊया. आणि सासंगत खरंच महात्मा भरपूर आहे. सासंगतजी सासंगत प्रेमाने बोला. बघा संजोनी महाराजांनी सुंदर असे विचार 1-2 मिनिटातच आवरण्याचा प्रयत्न केला पण संजोनी दास जाता जाता मी त्यात पोहण्याचा प्रयत्न करतोय. संजोनी एकदा जर मन्यात जर दोरा ओवला तर समजून परगावचं किंवा ह्या गावचं म्हणायचं कामच नाही. समजून आपण ज्ञान घेतलेलं आहोत पण समजून मगाशी मामा म्हटल्यावर आपण दांडी मारत राहतो. ज्या वेळा दांडी मारतो त्या वेळा समजून येथे फळ मिळतात. कारण दासी मागच्या 1-1.5 महिन्यात दासी इथं दुटी होती पण समजून दास काही कारणास्तव येऊन पोचला नाही पण समजून त्या कारणाचं अजून फळ भोगते. कारण दासनं जाऊया की करूया की दासचं काही काम नव्हतं पण समजून मालकानंच लवकर सोडलं नव्हतं पण समजून येण्याचा प्रयास होता पण कधी जाऊ म्हटल्यावर या समजून जो अडथळा आला तो समजून अजून अडथळा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. पण समजून ज्या ज्यावेळा महात्मा बोलवत असतात समजून त्या त्यावेळा तिथंपर्यंत जाऊन पोचण्याचा प्रयत्न करा. असा अडथळा कधीच येऊ नये. समजून मोठ्या प्रेमाने बोला. जसं निवेदन दिलं होतं तसं आपल्या शारदा बहिणी सुंदर अशा विचाराद्वारे आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर झुरी बहिणी सुंदर अशा गीतावर आशीर्वाद प्राप्त करतील. सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगजी वेळ तर होत चाललेली आहे. सत्संगजी पण विशेष सांगावं असं वाटतं की खरोखर सत्संगजी जेव्हा जीवनामध्ये ब्रह्मज्ञान येतं जसं म्हणतात की साखर गोड आहे ती फक्त म्हणून चालत नाही. जेव्हा आम्ही जिभेवर ठेवू तेव्हा त्याचा आम्हाला स्वाद कळणार आहे. तसं जीवनामध्ये ब्रह्मज्ञान आल्यानंतर सत्संगजी जेव्हा आमचं त्यानुसार कर्म आणि आचरण होत जातं त्याला खरोखर जीवनामध्ये बदल होतं सत्संगजी. कारण ब्रह्मज्ञान परिस्थिती मनस्थिती सगळं बदलून जातं सत्संगजी. आता जिवंत उदाहरण घ्यायचं झालं तर झुरे बहिणीचंच घ्या सत्संगजी. कारण गुरुच्या चरणाशी जोडल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये खूप असा सुंदर असा अनुभव आला सत्संगजी. कारण काल बहिणजी घरी आल्या होत्या दासीच्या की उद्याविषयी सत्संग ठेवले आणि या तुम्ही आणि पोताने आशीर्वाद द्या सत्संगजी. खरोखर सत्संगजी तुमचं भाग्य आहे की सत्संगजी सुंदर असं ब्रह्मज्ञान आले आपल्या जीवनामध्ये. ते ब्रह्मज्ञान जीवनामध्ये धारण करून सत्संगजी बहिणजींच्या कसं जीवनामध्ये बदल झाला तसं इथं बसलेल्या इथे जे नवीन आहेत मासावाडी गावच्या बहिणजी महापुरुष सत्संगजी त्यांच्या पण जीवनामध्ये ते बदल व्हावं सत्संगजी. आणि सत्संगजी ते निरंतर सत्संग सेवा सिमरनशी जोडून राहू दे सत्संगजी. प्रेमाने बोला. जसं निवेदन दिलं तसं आपल्या झुरी माताजी सुंदर अशा गीतावर आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर पुढील निवेदन असं असतं मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. मोजता येत नाही मापानं मोजता येत नाही मापानं एवढे वैभव दिले येत नाही मापानं
आशीर्वाद तर घ्या. आशीर्वाद मला दिलेला आहे पहिलाच. प्रेमाने बोला. आदरणीय सत्संगाची प्रेमाने बोला. सगळीजण संगतसाठी आला, ज्याला फोन केला मला. त्या लोकांनी सर्वांनी आज मासळवाडीच्या संगतसाठी हजेरी लावली. तुमचा मी परमभागी मानायला काय हरकत नाही. त्यातच आणि धुरे माताजीचं मूळ पोरगा मला सुट्टीवर आला आहे. त्याची बेळगावला शपथ कसम झाली. अशा या सद्गुरूच्या चरणावर आल्यानंतर अशा ह्या मुलाला आयुष्यभर महाराज उदंड लागू दे आणि बिन काय होता सद्गुरूच्या चरणावर नामस्मरणामध्ये राहू दे एवढीच अपेक्षा आहे. दास 2-3 महिने आलं नाही, माफ करा. जो आता तुमच्या खांद्यावर टाकलेला आहे, दासची अपेक्षा करत जाऊ नका. माझं काय काम झालेलं आहे, 2 वर्ष झालेलं आहे. उद्या जानेवारी महिन्यामध्ये महाराज एवढं आता आम्हाला पेलता येणार नाही. तुमच्या तुम्ही काही तर सुखसुविधा करायला पाहिजे महाराज. येतोय आम्ही, येत नाही असं नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत मी येतोय. पण ज्याची त्याची जबाबदारी ज्याच्या त्याच्या खांद्यावर टाकली पाहिजे महाराज. अपेक्षा ठेवत जाऊ नका कुठल्या गोष्टी. मला डोलचीवाला नाही, मला तो नाही, हे नाही, अशा अपेक्षा कधी सुद्धा ठेवायची नाही महाराज. सानिध्यात आम्ही सारखं सानिध्यात ठेवतोय तुम्हाला महाराज. मी जरी नसलो तरी माझ्या महाराजाला यायसाठी आम्ही भरपूर असा प्रयत्न करतो महाराज. येतोय, येत राहणार आहे आम्ही सगळेजणच येणार आहे महाराज तुमच्याकडे. पण तुमचा प्रयास मोठा व्हायला पाहिजे महाराज. परगावच्या यानं येऊन जाऊन महाराज चालणार नाही. रोज जर भीक मागायला तर रोज तुम्ही कुणाच्या दारावर जर उभा राहिला तर तुम्हाला भीक कोण देणार नाही रोज महाराज. पहिले अखंड पोळी वाढत होती, अखंड भाकरी देत होती, आता अर्धा दूध टाकणार नाही. स्वतःच्या पायावर तुम्ही उभा राहायला पाहिजे. तुमची अपेक्षा तुम्ही सांभाळायला पाहिजे. दुसऱ्याच्या ह्याच्यावर बिलकुल अवलंबून राहू नका. सत्संगाची प्रेमाने बोला. निवेदन तर किंवा दिलं नव्हतं पण आपले बॅचमध्ये काही निवेदन मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. सत्संगात बसा बसा महाराज. त्याच्यात काय करायचं प्रेमाने बोला. दासला समाधान वाटतं सत्संगात. कारण जसं महात्मा आता बोलून गेले, खरोखर पूर्ण निरंकारी परिवार सासंगत त्यांच्या दुःखामध्ये. तुम्हाला माहिती आहे सासंगत बरेच दिवस माताजी सासंगत दवाखान्यामध्ये होत्या. पण सासंगत महात्माजींनी भरपूर सेवा केली. सासंगत काही यश आलेलं नाही सासंगत. कारण सासंगत वय पण भरपूर झालेलं होतं. आणि एक सासंगत जाता जाता माताजींचा गुण सांगतो सासंगत. आपण पण सासंगत त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. सासंगत ची प्रेरणा सासंगत घरामध्ये पाहिजे. सासंगत कधी कधी तर माताजी सत्संगला गावात सत्संग होत्या तेव्हा जात होत्या. पण सासंगत महात्मा एकदा सासंगत कामावरून आले होते आणि आत्मीला बाबाजी आले होते. सासंगत गाडी भरली, गाडी गेली. सासंगत आता जायचं कॅन्सल झालं म्हणून सासंगत घराकडे चालले होते. त्यावेळी सासंगत आईनं बोलवून घेतलं. काय झालं, तू का गेला नाहीस म्हणून सासंगत विचारलं. त्यावेळी म्हटले गाडीत जागा नाही, गाडी भरून गेली. मग गाडीवरनं जा म्हटले सासंगत. गाडीवरनं जा म्हटल्यानंतर महाराज म्हटले माझ्या खिशात पैसे नाहीत पेट्रोल टाकायला. त्यावेळी सासंगत माताजीने म्हटले हे 100 रुपये घे, गाडीला तेल टाक आणि कार्यक्रमाला जा. सासंगत सांगण्याचा भाव काय आहे. जर सासंगत जसं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमती सासंगत. आमच्या घरामध्ये सासंगत जे सात्विक भाव असतील तर सासंगत ती भावना सासंगत आमच्यामध्ये प्रेरित होते आणि तेच सासंगत उदयाला येतं. म्हणून सासंगत आजपर्यंत सासंगत हे महात्मा कैसी भी हो परिस्थिती लेकिन एक रस रहे मनस्थिती. सासंगत कुठल्याही परिस्थितीमध्ये सासंगत डामाडोल न होता. सासंगत अनेक प्रसंग आले, अनेक घटना घडल्या, तरी पण सासंगत त्या गुरुचरणाशी चिटकून सासंगत जुडून आहेत. कारण आज सासंगत काय गरज नाही सत्संग करायची, पण सासंगत
स्वतःच्या हितासाठी स्वतःसाठी सात्संगत हे महात्मा म्हणतात की मगाशी आता उभारून बोलले की सात्संगत जोपर्यंत आहे तोपर्यंत सत्संग करणार. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, येणार नाहीत असा विषय नाही. जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत तिथे येणार आहे. त्यामुळे तुम्ही काय लय टेन्शन घेऊ नका, तिथे येणार आहेत. फक्त काम आपलं आहे की सात्संगत आज दासलाई समाधान या गोष्टीचं वाटतं की सगळे सात्संगत ब्रँचमधले प्रबंधक या ठिकाणी आलेले आहेत. 1-2 गावं सोडली तर सगळेजण आलेत. खरोखर सात्संगत ही तुमची माझी जबाबदारी आहे की जिथं जिथं सात्संग सत्संग आहे तिथंपर्यंत प्रचारकाचं प्रबंधकाचं काम आहे की सात्संगत तो संदेश सात्संगत गुरुचा संदेश मग दादांनी जसं सांगितलं की प्रत्येक जनसामान्य माणसापर्यंत सात्संगत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं प्रचार टीमचं आहे महाराज. आणि ती गुरुनं जबाबदारी आपल्यावर दिल्या. विस्तार असीम की ओर सात्संगत सांगितलेलं आहे. इथं सत्संगमध्ये कुणाला ना लिंबू दिला जातो, ना नारळ दिला जातो, ना धागा दिला जातो. काय दिलं जातं ते शब्द दिले जातात. आणि हे प्रचारकाने आणि प्रबंधकाची जबाबदारी आहे. दास आजही सात्संगत तुमच्यावरती ती जबाबदारी सोडतोय की जिथं जिथं जाल तिथं माझ्या गुरुचं गुणगान सात्संगत, गुरुचा विचार सात्संगत, संदेश सात्संगत, गुरुचं ध्यान तिथंपर्यंत पोहोचवायचं सात्संगत. ना मला कशा काय करायचं सात्संगत. ही सत्संग जसं मगाशी म्हटले ना, ही सत्संग सगळे आपले आहे, ब्रँच आपले आहे. सात्संग जिथं पण जाल तिथं सात्संगत की हे गुरुचं ज्ञान सात्संगत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि ज्यावेळी सात्संगत ही जबाबदारी तुम्ही घ्याल स्वतःच्या खांद्यावरती त्यावेळी गुरु तुमची जबाबदारी खांद्यावर घेणार आहे. काय होणार आहे? गुरु तुमची खांद्यावरती जबाबदारी घेणार आहे. दासला आठवते सात्संगत ज्यावेळी सात्संगत याच ठिकाणी दास सत्संगला आलेला होता आणि सात्संगत महाराज आणि माताजी सात्संगत तिथं दास पावती करत बसलेला होता. महाराज गायकवाड महाराज म्हटले की मुलगा यांचा भरतीला गेलाय, महाराज एक पावती काढा सात्संगत. म्हटलं ठीक आहे सद्गुरूचं जसं ध्यान असेल तसं. तुम्हाला आठवत नसेल पण मला आठवते चांगलं. सात्संगत त्या दिवशी सात्संगत प्रवीणच्या नावावर, प्रवीणच नाही नाव म्हणजे माझ्या पण नावावर लक्षात आहे म्हणा, म्हणे बोला प्रवीणच्या नावावर पावती करा म्हटले सात्संगत. आणि इथंच बसून पावती केली आणि गुरुकडे अरदास केलेली होती महाराज की आज तोच मुलगा सात्संगत ती ट्रेनिंग पूर्ण करून जसं महात्माजींनी सांगितले ती कसम खाऊन सात्संगत आज तुमच्या संतांच्या सहवासामध्ये. महाराज भरती झालं एवढ्यावर काम झालं नाही सात्संगत. तिथून पुढची मोठी जबाबदारी आहे सात्संगत. तुम्हाला ट्रेनिंग होतं, सगळ्या गोष्टी होत्या, ट्रेनिंग पार झालं. पण इथून पुढे सात्संगत जे थेरी होती तुम्हाला थेरी दिली पण प्रॅक्टिकली सात्संगत जीवन जगायचं आहे, देशाची सेवा करायची आहे. त्यावेळी सात्संगत ना तिथं आई वडील असणार आहे, ना भाऊ असणार आहे, कुणी असणार नाही. जो संघ साथी असणार आहे त्याचा आधार घेता आला पाहिजे. जरी ब्रह्मज्ञान घेतलं नसेल तर जो प्रभू परमात्मा माझ्या अंगसंग आहे, जरी स्थळी जिथं जातो तिथं सात्संगत हा माझ्या संग बोलतो, सात्संगत निराकार. तसं सात्संगत तुम्हाला बोलला पाहिजे. सात्संगत त्याचा आसरा घेता आला पाहिजे. अनेक प्रसंगी तिला अनेक संकटाला सामोरं जावं लागेल. त्यावेळी सात्संगत निराकाराचा जर आसरा घेतला, निराकाराचा जर सारा घेतला तर त्याही प्रसंगातून सात्संगत हा बाहेर काढतो. म्हणून सात्संगत नुसता परिवार येतो म्हणून चालत नाही. ज्या ज्यावेळी तुम्ही सुट्टीला याल त्यावेळी सात्संगत असे अनेक सेवा देश सेवा करणारे संत महापुरुष नवजवान सत्संगमध्ये आहे सात्संगत. आज तुम्हाला सांगतो की ज्या ज्यावेळी सुट्टीला येतात ना त्यावेळी डेली सात्संगत आठवड्यातून 3-3, 4-4 दिवस सत्संग करतात, घराला वेळ देतात आणि परोपकारासाठी काम करतात. का तर सद्गुरूची जाण सात्संगत निराकाराचा आयसा तिथं देश सेवा होते, इथं संत सेवा होते. आणि दोन्हीचा ज्यावेळी दवा आणि दुवा सात्संगत मिलाप होतो त्यावेळी जीवनाचा उद्धार होतो. म्हणून सात्संगत आज ते करणं गरजेचं आहे. सद्गुरूची असीम अशी कृपा आहे सात्संगत. तुम्हाला सद्गुरूच्या कृपेने ते मिळालं. परिवार सात्संगत चांगला भेटला. कारण आपण कुठल्या परिवारात कुठल्या घरात जन्माला यायचं हे ठरवून येत नाही. ही विद्यार्थ्याची लेन असते सात्संगत. मला मस्त वाटतंय श्रीमंताच्या घरात राजाच्या घरात जन्माला यावं तसं ते आपल्या हातात नसतं. आई वडील कसले द्यायचे हे आपल्या हातात नसतं. पण ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आलं घातलेलं आहे देवानं त्या परिस्थितीमध्ये त्याची चीज करून दाखवणं सात्संगत आपल्या हातात आहे. म्हणून सात्संगत जर ती चीज करायचं असेल तर गुरुचा आसरा घ्यायला पाहिजे, गुरुचा सहारा घ्यायला पाहिजे. तरच सात्संगत या ठिकाणी ते आपणाला सफल होणार आहे. जास्त बोलू माफ करा. पण सात्संगत महात्मा परिवार झुरे परिवार प्रवीणजी, प्रकाशजी आणि सात्संगत झुरे माताजी सद्गुरू स्वरूप महात्माजींचा या कारणास्तव सात्संगत पुढं सात्संगत चांगले दिवस यावे, सात्संगत चांगली सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून सात्संगत सद्गुरू स्वरूप महात्माजींचा सत्कार करतील आणि सात्संगत गुरुचरणावरती आशीर्वाद प्राप्त करतील. त्याचबरोबर सात्संगत आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी सात्संगत करून ते सात्संगत या ठिकाणी विचार श्रवण करायचे आहेत. या पद्धतीशी या सगळ्या फोटो काढतो. सत्संगचा पण फोटो काढतो. या पुढे या देवा. त्या महाराज फोटो काढ. सद्गुरु माता सुदीक्षा महाराज की जय.
बरं आता सद्गुरु माता प्रेमाने बोला बघा समजून आनंदाचा क्षण सांगायला हरकत नाही. ज्या दिवशी महाराज हे भरतीचे लेटर ज्या दिवशी आलं ज्या दिवशी आले इथं होतं त्या दिवशी दासची सेवा होती आणि समजून दासचं आज दुसरं भाग्य म्हणायला हरकत नाही. महाराज जे 6 महिन्याचं जे ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंग पुरा करून उद्या त्याला नंतर बेळगाव या ठिकाणी शपथविधीला जे काय जाणार आहे हे दासचं भाग्य आहे. कर्मधर्म सहयोगानं समजून असं भाग्य मिळणं हे आयुष्यात फार मोठं भाग्य म्हणायला हरकत नाही. कारण दासनं भरतीचा ट्राय केलेला होता समजून, पण समजून काही कारणास्तव दासनं तिथं पळ बाजू काढून टाकली आणि तेव्हापासून दास भरतीला पोचला नाही. पण समजून असे महात्मा या ठिकाणी येऊन मगाशी महाराजांनी सांगितलं की समजून गुरुला साक्ष ठेवून केलं तर काहीही होणार नाही असा दासचा अनुभव आहे. कारण जे आज माझ्या वयातली जे मिलिटरीमन गेलेले आहेत समजून तेही महाराज असेच सांगत असतात. अशीच कृपा त्या महाराजांची व्हावी आणि यानंतर आपण सगळेजण मंगलाचरणामध्ये सामील होऊ. आज संघजी मोठ्या प्रेमाने बोला. ईश्वरास ज्या शोधी जग हे ऐका कुठे राहतो हा. संतांच्या हृदयात राहतो रसनेवरती बैसला हा. समय नयता परतोणी जे करते आज करा. सारी त्यागुण मान बडाई हरिभक्ताचे पाय धरा. वचन गुरुचे हृदय धरोणी आपल्या जन्मा सार्थ केले. धन्य धन्य ओ भाग्य तयाचे जयाचे काम तयाने केले. अवतार ऐसा साधू मिळता वाहीन सर्वपदी त्यांच्या. एक तुम्ही निरंकार एक तुम्ही निरंकार. अवतार म्हणे गुरुच देव यात मुळी शंका नाही. महाराज गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. संतजन हो प्रेमाने बोला. प्रथम दास कडून आपल्या सलगरी मुख्य महात्मा संदीप यांच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद येऊन नमस्काराचा स्वीकार करावा. तसेच
तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी दास पामराकडून कोटी कोटी धन्यकार प्रेमाने बोला संत जन हो. या भक्तीचा दासच्या जीवनातला उगम या ब्रँचमध्ये झाला. दासच्या जीवनातील भक्तींचा उगम कुठं झालाय? ह्या सलगरे ब्रँचमध्ये महाराज. दास पंढरपूरमध्ये जन्माला आला. पंढरपूर तालुक्याच्या पलीकडे 15-20 किलोमीटरवरती गाव आहे. ब्रह्मज्ञान मिळालं, पण ते कळलं महाराज ह्या ब्रँचमध्ये. ही ब्रँच म्हणजे साधी नाही महाराज. ज्यावेळेस दासला प्रसादीसाठी घरी बोलवलं जात होतं, त्यावेळेस ह्या परमार्थातले बारकावे महात्म्यांनी दासच्या जीवनामध्ये भरवले महाराज. आणि ते दासने वंजळ भरून घेतले महाराज. त्यातला एक शब्दही वाया जाऊ दिला नाही महाराज. म्हणून दास आज ह्या तेजला. प्रेमाने बोला. ईश्वरास ज्या शोधी जगी ऐका कुठे राहतो हा, संतांच्या हृदयात राहतो रचनेवरती बैसला. देव कुठून प्राप्त होतो महाराज हे ज्यांना कळलं तो भक्ती मार्गाकडे वळला. ज्यांना देवाचा पत्ता कळला महाराज, देवाचा ठिकाण कळला की जिथून तो आपल्याला प्राप्त होतो, तुम्ही देव झाल्याशिवाय राहणारच नाही महाराज. हाच दावा संत निरंकारी मिशनचा आहे महाराज. सद्गुरु माता सुदीक्षांचा तोच विषय आहे आणि तोच विस्तार तुमच्या माझ्या जीवनामध्ये करायचा आहे महाराज. प्रेमाने बोला. आणि या सलगरे ब्रँच मधून दास याचा विस्तार एकनाथ महाराजांच्या पैठण पर्यंत गेला महाराज. का? संतांच्या हृदयातून त्याला प्राप्त करून घेतलं महाराज. संतांच्या हृदयातून त्याला प्राप्त करून घेतलं. एक शेतकरी होता महाराज. प्रेमाने बोला. आणि त्या शेतकऱ्याच्या रानामध्ये शेतामध्ये आजोबाने आंबा लावलेला होता. आजोबाने. पण त्या आंब्याला एकही फळ आलेलं नव्हतं महाराज. प्रत्येक वर्षी तो आंबा वांजत. नातू कटाळा म्हणला, आजोबाने आंबा लावलेला आहे, आतापर्यंत एक याचं फळ नाही, ह्याला कापूनच टाकू म्हणून. म्हणून त्यांनी ती गडी आणले, ती यंत्र आणलं आणि कापण्यात सुरुवात करणार एवढ्या 4 संत तिथून चालले होते महाराज. प्रेमाने बोला. 4 संत तिथून चालले होते. त्यांनी विचारलं, काय करताय म्हणले तुम्ही? शेतकऱ्याने सांगितलं, म्हणले ह्या आंबा आजोबाने लावलाय, पण ह्या आंब्याचं एकही फळ आम्हाला खायला मिळालं नाही. म्हणजे एकही आंबा खायला मिळाला नाही, म्हणून ह्याला रानात आम्ही पूर्ण बाजूलाच काढणार आहे म्हणजे. त्यावेळेस त्या 4 संतांनी सांगितलं, म्हणजे शेतकरी दादा, तुम्ही ही आंब्याला कट करू नका म्हणले. करा, पण याच्यावरती तुम्ही कलम करा. काय करा? तो आंबा कलम करा, त्याची पालवी, त्याचा कोंब येऊ द्या महाराज, आणि त्याला मधुर फळे येतात. प्रेमाने बोला. त्याला गोड फळे येतात महाराज. तसं सद्गुरु माता सुदीक्षाजींनी कालच्या समागम मध्ये दिल्लीच्या सांगितलं, काम, क्रोध, मद, मोहर, मत्स्य हे पूर्णपणे कट करून टाकून त्याच्यावरती कलम करा. कशाचं? सत्संगाचं. प्रेमाने बोला. कशाचं? जसं त्या शेतकऱ्याला कलम केल्यानंतर आंबे मिळाले, तसं या सत्संगामध्ये तुम्ही जर रुजला, ह्या सत्संगामध्ये तुम्ही जर मुरलं पाहिजे बरं का, याच्यामध्ये रुजलं पाहिजे. ज्यावेळेस रुजतं त्यावेळेस वासनाहीन जीवन होतं महाराज. कोणतीच आस राहत नाही.
राहते का महाराज? फक्त इथं जो बोलणारा महात्मा आहे, महापुरुष आहे, सत्पुरुष आहे, हा माझा सद्गुरू आहे आणि त्याच्या मुखातून मी वाणी ऐकतोय, हा भाव प्रकट झाला पाहिजे महाराज. ईश्वरास ज्या शोधी जगे ऐका कुठे राहतो, हा संतांच्या हृदयात राहतो महाराज. कुठे राहतो? संतांच्या हृदयातून त्याला आपलंसं करायचं आहे महाराज. त्याच्याशिवाय तो आपला, अहो किती बी ते आंब्याचं झाड कडू असू द्या, त्याला जर कलम केलं ना तर सुंदर जशी चांगली गोंड फुले येतात ना महाराज, फळे येतात ना, तसं ब्रह्मज्ञानाचा विधी, ब्रह्मज्ञानाचा विधी जर आपण आपल्या जीवनामध्ये रुजवला तर त्याचा अर्क बाहेर निघतो महाराज. जसं पती आणि पत्नी यांच्या मिलनातून संतती निर्माण होते, पती आणि पत्नी यांच्या मिलनातून संतती निर्माण होते, तसं सत्संगामध्ये आल्यानंतर आत्मा आणि परमात्मा याचं मिलन झाल्यानंतर जी बाहेर पडते तिला वाणी म्हणतात. प्रेमाने बोला, काय म्हणतात? वाणी. आणि ती वाणी तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे महाराज. सत्संग करायचा कशासाठी? सत्संगला यायचं कशासाठी? की हे आत्म्याचं आणि परमात्म्याचं एक मिलन घडलं पाहिजे, एक झाला पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी सांगितले, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आपण सगळी एकच झालो पाहिजे महाराज. अनेकांचे काम नाही आता, मोडोनिया वाट सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. लावूनी मृदुंग श्रोती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. काय सेवन करायला सांगितलं तुकाराम महाराजांनी? हा ब्रह्माचा रस सेवन करायला सांगितलं. शेवू ब्रह्मरस आवडीने म्हणतात, पण आम्ही सवडीनं ब्रह्मरस सेवन करतोय. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये माय बापू बदल दिसत नाही. ईश्वरास ज्या शोधी जगे ऐका कुठे राहतो, हा संतांच्या हृदयात राहतो. रसनेवरती बैसला. देव कुठून प्राप्त होतो महाराज? रसना म्हणजे काय? रसना म्हणजे वाणी. रसना म्हणजे काय? मुखातून पडणारा शब्द. रसना म्हणजे काय? मुखातून पडणारी उच्चार. प्रेमाने बोला, मोठ्याने बोला. आणि ती रचना तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे महाराज. ते विचार तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले पाहिजे, ते उच्चार तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले पाहिजे महाराज. ही अपेक्षा सद्गुरु माता सुदीक्षेची. तो विस्तार तुमच्या माझ्या जीवनामध्ये झाला पाहिजे महाराज. कारण इथं आडग्या गुरुचा बडगा चेला दिवसा आला आणि रातचा गेला नाही महाराज. इथं साक्षात साक्षात आत्म्याला परमात्म्याचं दर्शन सद्गुरु माता सुदीक्षाजी करून देतात महाराज. सद्गुरु माता सुदीक्षाजी आत्म्याला परमात्म्याचं दर्शन करून देतात आणि सत्संगाशी जोडतात. केवळ वाणी पवित्र होण्यासाठी, रचना पवित्र होण्यासाठी, उच्चार पवित्र होण्यासाठी. ते आमचे झाले का हा मोठा प्रश्न आहे महाराज. कारण सद्गुरु येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार. सद्गुरु येत असे या जगती केवळ करण्याशी परोपकार. मग आमचा संसार सुखाचा झाला का? आत्म्याला परमात्म्याचं मिलन आमचं घडतंय का? ती वाणी आमच्या मुखातून बाहेर निघते का? जोपर्यंत ती वाणी आमच्या मुखातून बाहेर निघत नाही तोपर्यंत मायबापो भक्तीला सुरुवात नाही. कारण भक्ती साधी सोपी नाही महाराज. 16 वर्षी पोळी सांगितलं संतांनी भक्ती साधी सोपी सांगितली नाही, 16 वर्षी पोळी सांगितली. पण समयचे सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी सोपी केली महाराज भक्ती. 1929 साली बुटाशिंगजी महाराजांनी हे रोप लावलं आणि भक्ती सोपी केली महाराज.
संत निरंकारी मिशनची स्थापना केली. जे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी 12-12 वर्ष झाडावरती उलट टांगून शानी ब्रह्मज्ञान मिळतंय का नाही याची गॅरंटी नव्हती. पण माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी बुटाशिंजी महाराजांनी हे ब्रह्मज्ञान उघड केलं महाराज. आणि ते तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. हे ब्रह्मज्ञान साधन नाही. या ब्रह्मज्ञानावरती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवला. ते ब्रह्मज्ञान तुम्हाला सद्गुरु माता सुदीक्षाजींनी दिले महाराज. हे ब्रह्मज्ञान साधन नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भिंतीवरती बसलेला असताना समोरून चांगदेव 1400 वर्षाचा साधू अंगावरती सापाचा चाबूक घेऊन वाघावरती बसून आलेला असताना त्या भिंतीला चालवणारी शक्ती या ब्रह्मज्ञानामध्ये आहे महाराज. हे ब्रह्मज्ञान साधन आहे. याची कदर करा महाराज. वचन गुरुचे हृदय धरोणी आपल्या जन्मा सार्थ केले. फक्त या सद्गुरूचं वचन आपल्या हृदयाशी एकनिष्ठ करा महाराज. भक्ती सोपी आहे, पण कधी जेव्हा सद्गुरूचं वचन आपल्या जीवनामध्ये आपण धारण करतो ना महाराज, प्राप्त करतो ना, तेव्हा त्याचा अर्क बाहेर येतो महाराज. जसं दह्यामध्ये दुधामध्ये इरजण टाकल्यानंतर त्याला अर्क निर्माण होतो, लोणी निर्माण होतं, तसं सत्संगामध्ये आल्यानंतर अर्क निर्माण झाला पाहिजे. नुसता माणूस बनू नका महाराज, तुम्ही देव माणूस बना, ही अपेक्षा सद्गुरु माता सुदीक्षाजींची आहे. हा विस्तार तुमच्या माझ्या जीवनामध्ये झाला पाहिजे महाराज. ती वचन कर्मामध्ये घडली पाहिजे. ती वचन तुमच्या माझ्या उच्चारामध्ये आली पाहिजे. आणि असा काय आपल्यावरती सद्गुरु माता सुदीक्षाजींनी मोठा बोजा दिलेला नाही महाराज. फक्त 3 कर्म दिलेत: सत्संग, सेवा, सिमरन आणि 5 प्रण महाराज. ही स्वतः आत्मसात झाली पाहिजे. या मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आलेला आहे. डॉक्टरनी त्याला तपासलेला आहे महाराज. डॉक्टरनी त्याला तपासलेलं आहे, डिग्री लावलेली आहे, त्याचं रक्त, लघवी, थुंकी सगळं तपासलं आणि त्याचं निदान काढलं की ह्या पेशंटला टीबी नावाचा रोग झालेला आहे. प्रेमाने बोला. डॉक्टरनी त्याला त्या गोळ्या दिल्या, डॉटस नावाच्या, पथ्य सांगितली. आता त्या पेशंटनी जर पथ्य नाही पाळली तो बरा होऊ शकेल का महाराज? तसं संत जन हो, समयचे सद्गुरूंनी जे पथ्य सांगितले ते स्वतः कर्मामध्ये उतरूया महाराज. मग गाव आपल्याला डोक्यावरती घेतंय, मग हे जग आपल्याला डोक्यावरती घेतंय. ज्यावेळेस माऊली हयात होते ना, त्यावेळेस माऊलीची किंमत कळाली नाही. जेव्हा माऊली गेले, त्या माऊलीची ज्ञानेश्वरी डोक्यावरती घेऊन शनी मायबापू यांनी जगभर मिरवली. प्रेमाने बोला. कारण माऊलीनी सत्संग आत्मसात केला आणि ह्या मुखातून ज्ञानेश्वरी नावाची वाणी बाहेर निघली महाराज. प्रेमाने बोला. जगतवंदनीय तुकाराम महाराजांनी सत्याचा संग केला, ती वाणी बाहेर निघाली. त्याला जगतवंदनीय तुकाराम महाराजाची गाथा म्हणतात. त्या सत्संगामधून मायबापू ती वाणी तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. त्या वाणीशिवाय भक्तीला सुरुवात नाही बरं का महाराज. एवढे मोठं जगाचा राजा निरंकारी बाबा हरदेव शिव महाराज सुद्धा हाजी म्हणत होते महाराज. हाजी म्हणत होते. एवढ्या बालकानं सांगितलं, बाबाजी तुम्ही तिथं बसू नका, त्या खुर्चीवरती बसा. बाबाजी तिथून उठले, पंखावरनं खाली पडला. त्यावेळेस सुद्धा जगाचा मालक निरंकारी बाबा हरदेव शिव महाराज हाजी म्हणून शाने उठले महाराज. जगाचा मालक हाजी म्हणतोय, मग तुमच्या आमच्यामध्ये कशाला महाराज? प्रेमाने बोला. तो आज पूर्ण संपला पाहिजे महाराज. अहंभाव पूर्ण संपला पाहिजे महाराज. त्याच्याशिवाय जीवनाला किंमत नाही महाराज. याच्या अगोदरच उदाहरण द्यायचं झालं तर मीराबाईचं आहे महाराज. वचन गुरुचे हृदय धरोणी आपल्या जन्मा
सार्थ केले महाराज. अहो मीराबाई कोण होत्या? एका राजाची पत्नी होते का नाही? एका राजाची कन्या होते का नाही? टनानी सोनं त्यांच्याकडे होतं महाराज. किती? टनानी. पण त्याच मीरामातेनं महाराज चर्मकार समाजाच्या गुरु रविदासाच्या चरणावरती आपला माथा टेकला. एका राजाच्या पत्नीचं शिर, एका राजाच्या कन्येचं शिर सद्गुरु गुरु रविदासांच्या चरणावरती समर्पित झालं, म्हणून ते ह्या जगामध्ये अमर झाले महाराज. तुम्हा आम्हाला अमर होण्यासाठी सद्गुरूचं वचन माय बापू काटेकोरपणे पाळावं लागतंय. सद्गुरूने सांगितलेला संदेश जीवनामध्ये आत्मसात करावा लागतोय. कारण ज्यावेळेस हा देह सोडून हा आत्मा जाणार आहे ना महाराज, आत्मा परमात्म्याचा अंश आहे. त्यावेळेस तुम्ही आयुष्यभर कमवलेलं धन एक सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा मायबाप जात नाही. जातंय का महाराज? म्हणून सत्संगला येताना स्वतःच्या आत्मउद्धारासाठी या महाराज. स्वतः जीवाला सुख मिळावं म्हणून या महाराज. आणि हे सुख जर कुठे मिळत असेल तर केवळ आणि केवळ संतांच्या संगतीमध्ये मिळते महाराज. दुसरे कुठेही ते सुख मिळत नाही, कुणालाही मिळाले नाही महाराज. कारण शहानशा बाबा अवतारशे महाराज म्हणतात, एका दिशेला दुःख जगाचे, दुसऱ्या दिशेला सुख सारे. या बाजूला सर्व जगवासी, इकडे हरीचे भक्त खरे. तुम्ही खरे भक्त आहे महाराज. इकडे हरीचे भक्त खरे. तिमीर इकडे अज्ञानाचा, या बाजूला ज्ञान प्रकाश. अवतार म्हणे डुबती नौका, संतची पैल तीरा नेती. संतांच्या कृपेनच हे जीवन माय बापू निराकारमय होणार आहे, अन्यथा नाही बर का. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही महाराज. वेदादीने सुद्धा साक्ष दिली महाराज. या संतांच्या कृपेशिवाय काहीच होत नाही महाराज. आत्म्याचा आत्मउद्धारच होऊ शकत नाही. आत्म्याचा आत्मउद्धार होऊ शकत नाही महाराज. जसं शेती पाण्याशिवाय पिकते का महाराज? का तुमच्या इकडे कोण बिगर पाणी शेती करतं का? तसं संतांशिवाय आत्मउद्धार नाही बर का महाराज. वचन गुरुचे हृदय धरुनी आपल्या जन्मा सार्थ केले. आता हे वचन कुणी कुणी आपल्या हृदयाशी एकनिष्ठ केली, हा भाग घेऊया. प्रेमाने बोला, मोठ्याने बोला. संबंध विश्वातले पहिले ब्रह्म व्यक्ती महामानव कोण होते महाराज? बृहस्पती यांनी हे ब्रह्मज्ञान प्राप्त केलं. सद्गुरूचं वचन प्राप्त केलं महाराज. सद्गुरूच्या मुखातून ते प्राप्त करून त्या भगवंताला जाणलं महाराज. बृहस्पतीने हे ब्रह्मज्ञान जे तुम्ही ब्रह्मज्ञान घेतलंय महाराज, म्हणून नावाच्या माणसाने बृहस्पतीला दिलं. बृहस्पतीने हे ब्रह्मज्ञान शंकराला दिलं. प्रेमाने बोला. ब्रह्मज्ञान शंकरापर्यंत आलं. शंकराने ते हृदयाने खाल्लं. सद्गुरूचं वचन आपल्या हृदयाने एकनिष्ठ केलं. शंकरानंतर हे ब्रह्मज्ञान पार्वतीपर्यंत आलं. शंकर म्हणजे कोण? आदिनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळीला गहिनी प्रती. हे ब्रह्मज्ञान कुठवर आलं महाराज? ही वाणी कुठवर आली? हे उच्चार कुठवर आले? गहिनीनाथापर्यंत आले महाराज. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले महाराज. ज्ञानदेवापर्यंत हे ज्ञान आलं. पण त्याच्या अगोदर एक गुरु एक शिष्याची परंपरा होती. पण माऊलींनी सोपं काम केलं महाराज. सद्गुरूकडे हारदास केली आणि जगाचं भलं संतांचे विचार आहेत. प्रेमाने बोला. जगाचं भलं संतांचे विचार आहेत महाराज. आणि तेव्हापासून
एक पूर्णोत्तम सद्गुरू आणि अनेक संतांची मांदी आहे महाराज. हेच ब्रह्मज्ञान विसोबा खेचरांनी प्राप्त केलं. विसोबा खेचरानंतर हे ब्रह्मज्ञान नामदेव महाराजापर्यंत आलं महाराज. वचन गुरुचे हृदय धरून आपला मुख्य विषय इथं आहे महाराज बंदाचा. हे ब्रह्मज्ञान नामदेव महाराजांच्या पर्यंत आलं. नामदेव महाराजानंतर हे ब्रह्मज्ञान पंजाब सिंध प्रांतापर्यंत गेलं महाराज. हे ब्रह्मज्ञान काय कुठून परदेशातून आणलेलं नाही महाराज, हे आपल्यातलंच ब्रह्मज्ञान आहे. कुठं गेलं? पंजाब मध्ये गेलं. तिथं 14 प्रकट सद्गुरू प्राप्त झाले महाराज. लाल बहादूर, कहानजी महाराज इत्यादी. त्यांनी ते ब्रह्मज्ञान आत्मसात केलं. सद्गुरूची वचन आत्मसात केली. निराकारमय जीवन केलं. ईश्वर झाले. प्रेमाने बोला. आपल्याला ईश्वर व्हायचं आहे महाराज. पण ईश्वर त्या संतांच्या हृदयातून काढून घ्यावा लागतोय महाराज. तोपर्यंत होत नाही बर का, तोपर्यंत होत नाही. आणि ते नामदेवाने प्राप्त केलं, कान्हजी महाराजांनी प्राप्त केलं. कान्हजी महाराजानंतर बुटासिंगजी महाराजांनी ते वचन सद्गुरूचे प्राप्त करून घेतलं. आपली वाणी मायबाप हो नम्र केली, वाणी पवित्र केली महाराज. वचन पवित्र केलं की वाणी तुमची माझी पवित्र झाली पाहिजे महाराज. बुटासिंगजी महाराजांनंतर हे ब्रह्मज्ञान अवतारसिंह महाराज. प्रेमाने बोला. अवतारसिंह महाराजांच्या नंतर हे ब्रह्मज्ञान गुरु बचनसिंहजी महाराज. गुरु बचनसिंहजींच्या नंतर हे ब्रह्मज्ञान बोला की बाबा हरदेवसिंहजींच्याकडे आले महाराज. 36 वर्ष सेवा निरंकारी बाबा हरदेवसिंह महाराजांनी ह्या जगाला जगातली सत्य वचन सांगण्याचं काम केलं महाराज. 10 वर्षी बाबांची निरंकारी बाबा हरदेवसिंह महाराजांची विशेष कृपा आहे महाराज. कारण ह्या जगाच्या उखरड्यावरती पडलेलो होतो महाराज. त्यांनी संतांच्या समागमामध्ये नेऊन टाकलं. म्हणून तर आज ही वाणी बाहेर निघते महाराज. बाबा हरदेवसिंहजींच्या नंतर हे ब्रह्मज्ञान ही वचन कुठवर आली महाराज. जगत जननी माता बोला की सुदीक्षाजींच्याकडे आले महाराज. आणि त्याच्यानंतर हे ब्रह्मज्ञान ही वाणी सद्गुरु माता सुदीक्षाजींच्या. हे सद्गुरु प्रकट आहेत महाराज. हे सद्गुरु सत्य आहेत. हिथं काळा बाजार नाही. मगाच महात्माजींनी सांगितलं लिंबू नाही, काळा दोरा नाही, कुठला गोंडा नाही. हिथं माणसाला देव माणूस बनवण्याचं कारखाना संत निरंकारी मिशन मध्ये आहे महाराज. ते काम सलगरीबड्यांचे करत आहे महाराज. आणि दासला ते काम मुकीने केले महाराज. इथल्या संतांनी केले. प्रेमाने बोला. फक्त वंजळ करून घ्यावं लागते महाराज. त्याला जाणावं लागते महाराज. त्यागी होवं लागते महाराज. मशान वैराग्य निर्माण करावं लागते महाराज. हा भाव जीवनामध्ये आल्याशिवाय सुख मिळत नाही महाराज. सुख काय वाण्याच्या दुकानामध्ये जाऊन मिळत नाही महाराज. मिळतंय का सुख? संतांच्या दरबारामध्ये मिळतं. इथं नित्य नियमाने या महाराज. दांडी मारू नका. प्रेमाने बोला. खऱ्या सुखाचा आगर संत आहे. आणि ते सुख या सत्संगामध्ये मिळते महाराज. ईश्वरास ज्या शोधी जगे ऐका कुठे राहतो हा संतांच्या हृदयात राहतो. रसने वरती बैसला समयने येता परतोनी जे करणे ते आज करा सारी त्यागुण मान बडाई हरिभक्ताचे पाय धरा वचन गुरुचे हृदय धरोनी आपल्या जन्मा सार्थ केले धन्य धन्य व भाग्य तयांचे जयाचे काम तयानी केले. जयाचे काम तयानी केले. आता म्हणताल सद्गुरु माझं काम करतो का? प्रेमाने बोला. सद्गुरु माझं काम करतो का? दिल्लीला सद्गुरू आहे माझं काम कशी करतात? शंका येते का नाही महाराज मनामध्ये? येते का नाही? सद्गुरूला तो सेवक प्रिय कोणता पालन 5 प्रणाचे करी
सद्गुरुला तो सेवक प्रिय, विनम्रतेने सेवा करी सद्गुरुला तो सेवक प्रिय, सात संगत वर प्रेम करी सद्गुरुला तो सेवक प्रिय, भक्तजनांचा सत्कार करी